हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आता नवीन वर्ष लवकरच येणार आहे. मग नवीन वर्षात काहीतरी आपण पण संकल्प करूया की. ते काय संकल्प करूया आपण असे संकल्प करूया, स्वतःला ओळखायचं. स्वतःला ओळखणं म्हणजे काय? तुम्ही म्हणाला, हो आम्ही ओळखतो की. आम्हाला ओळखता खरं? ते मी प्रश्न विचारते. तुम्ही कोण आहात, काय करता? किंवा तुमच्या मुलांना, अरे बाळ तुझी आई काय करते विचार. आई काय करत नाही, घरातच असते. मिस्टरांना विचारा, तुमच्या मिसेस काय करतात? काय घरातच असते, काही करत नाही. का तुम्ही काही करत नाहीये? नाही, खूप काही करत आहात. म्हणून आपण ह्या नवीन वर्षात स्वतःची ओळख निर्माण करायची. आता स्वतःची ओळख निर्माण करायची म्हणजे काय करायला पाहिजे? नाही, घरातनं बाहेर जायची गरज नाही. घरात राहून स्वतःची व्हॅल्यू एडिशन करून काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. ते पहिली स्टेप काय? पहिली स्टेप स्वतःला ओळखायचं. म्हणजे माझे प्लस पॉइंट्स काय आहे, माझी आवड काय आहे, मला काय आवडते, मला कसं राहायला आवडते, मला लोकांनी माझ्याशी कसं डील करायला पाहिजे, ह्याचा जरासा विचार करा. फर्स्ट पॉइंट. अगदी सोपे पॉइंट आहेत, काही अवघड नाहीये. दुसरं, सेल्फ लव्ह. लव्ह युअर सेल्फ. अहो, मला माहित आहे तुम्ही मुलावर प्रेम करता, नवऱ्यावर प्रेम करता, सासू सासरे, आई वडील, आले गेले पाहुणे सगळ्यावर प्रेम करता. पण विचारा, तुम्ही तुमच्यावर प्रेम करता का? जरा जावा, आरसे समोर उभा राहावा आणि सांगा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला आपण आजपासून नवीन रीतीनं शिकायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणाशी स्वतःची कंपॅरिझन करायची नाही. मैत्रीण असेल, बहीण असेल, कोणी असेल, नो कंपॅरिझन. कालच्यापेक्षा आज मी चांगले आहे, गेल्या वर्षीपेक्षा आत्ता बरी आहे. फक्त स्वतःशी कंपेअर करायचं, लोकांशी कंपेअर करायचं नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. नाही तर आपण काय करतो, मैत्रिणीनं काहीतरी नवीन खरेदी केली, लगेच आपल्याला पण पाहिजे. नाही, बिलकुल नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला गरज असला की आणा. तिनं आणलंय म्हणून आणू नका. आणि आपल्या बाउंड्रीज आपल्याला कळायला पाहिजे. बाउंड्रीज म्हणजे सगळ्या, इमोशनल असतील, फायनान्शियल असतील, काही आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला कुठे थांबायचं आहे, आपल्या बाउंड्रीज काय आहेत. दुसरं करते म्हणून आपण करायला जायचं नाही. आपण स्वतःच्या बाउंड्रीज आधी जाणून घ्यायच्या. सगळं फिजिकल असेल, मेंटल असेल, आरोग्याच्या बाउंड्रीज असतील, काहीही असेल, फायनान्शियल बाउंड्रीज असतील, सगळ्या स्वतःच्या बाउंड्र्या आपण जाणून घ्यायच्या आणि स्वतःची काळजी घ्यायची. सेल्फ केअर म्हणतो आपण. का? अहो, तुम्ही थकून गेलात की तुम्ही लोकांची काय काळजी घेणार? इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू कॅन गिव्ह एनिथिंग फ्रॉम द एम्प्टी कप. आपल्या हातातला कप रिकामा असला की आपण लोकाला काय देणार? तुम्हीच एवढ्या थकलेला आहात, मग तुम्ही दुसऱ्याचं काय करणार? शक्यच नाहीये.
त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची. आणि पुढचं महत्त्वाचं, जिथे गरज आहे तिथे बोलायचं. पण कसं बोलायचं? विथ ड्यू रेस्पेक्ट. अगदी आरडाओरडा करायचा, भांडायचं, उलट बोलायचं नाही. बोलायचं पण विथ ड्यू रेस्पेक्ट. आणि पुढचं खूप महत्त्वाचं आहे, रोज काहीतरी नवीन नवीन शिकत राहायचं. नवीन तर काही नवीन स्किल असतील, नवीन भाषा असेल, काही असू देत. नवीन, रोज नवीन. नवीन पदार्थ बनवायला तुम्ही चालू करा, चालेल. काही नवीन शिकत राहायचं. कीप ऑन लर्निंग न्यू थिंग्स. पुढचा, कंप्लेन करायची नाही. अमुक आहे, अहो मला होतच नाहीये, माझे घरात सोडतच नाहीयेत. कर्म करत राहायचं. बिलकुल तक्रार करायची नाही. स्वतःवर विश्वास हे खूप महत्वाचं आहे. लोक तुमच्यावर विश्वास करू देत, न करू देत, तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे. आणि स्वतः तोंडानं काही जास्त बोलायचं नाही. आपलं काम बोलू देत. आपलं काम बोलू देत. आपण काही सांगायचं नाही. आपलं काम आपोआप बोलते. आणि हे सगळं करत असताना कधी काही चुकलं म्हणून काही स्वतःला तुम्ही काहीतर पाप केल्यागत मानू नका. टू एरर इज ह्युमन. प्रत्येकाच्या हातनं चुका होतात. पण काय करायचं? त्या चुकातनं नवीन काहीतरी आत्मसात करायचं आणि ती सेम चूक परत परत करायची नाही. हे लक्षात ठेवायचं. आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. कायम जे काही करतो, नाही ते आज चालू केला, उद्या सोडला, परवा विसरलो, नाही. कन्सिस्टन्सी रोजचं रोज करायचं, चालू ठेवायचं जे काही आपण ठरवले तर. आणि एकटं राहायला बिलकुल घाबरू नका. म्हणजे सेल्फ टॉक करा. प्रत्येक वेळेला आपल्याला लोकांनीच सांगायला पाहिजे असं नाही. चांगलं झाले नाही काही. स्वतःशी बोला, स्वतःला ठरवा, स्वतःला विचारा. आणि मी सर्वांना खुश करणार म्हणून जाऊ नका. कधीच शक्य नाही. सगळे 100 लोक असले तर 100 लोक सगळे तुम्हाला छान छान म्हणणार नाहीत. काही लोक म्हणतील, काही लोक बोलणारच नाहीत, काही लोक क्रिटिसाइज करतील. त्यामुळे सगळ्यांना मी अगदी खुश ठेवणार आहे एकदम नाही. बिलकुल हे करू नका. तुमचे ड्रीम्सवर जगत राहावा. आपले ड्रीम्स, आपलं व्हॅल्यू वाढवा. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे मी परफेक्ट होणार आहे म्हणून कुठेही प्रयत्न करायला जाऊ नका. बऱ्याच आपण बायका, स्त्रिया आपल्याला वाटते मी परफेक्ट व्हायला पाहिजे, माझे करण्यात कुठे काही चूक आढळता कामा नये. नाही, परफेक्शनला जाऊ नका. करत गेल्यावर आपोआप परफेक्ट होत जाते. अहो तुम्ही स्वयंपाक करायला चालू केलात बघा की इन द बिगिनिंग कसं करत होता आणि आज किती छान मस्त करता. हां, त्यामुळे परफेक्शनचे मागे लागायचं नाही, काम करण्याचे मागे लागायचं. आपण करत गेलो की परफेक्शन आपोआप येत जाते. आणि स्वतःला शक्य एवढं बिझी ठेवायचं. बिझी ठेवायचं म्हणजे आराम हवे तेव्हा आराम करायचं. पण नुसतं जाऊन कुठे गप्पा मारत बैस काही नाही असलं करायचं नाही. स्वतः बिझी ठेवायचं म्हणजे आपोआप आपली व्हॅल्यू वाढते.
नाही ते तुम्ही प्रत्येकाला अवेलेबल आहात म्हटल्यावर तुमची व्हॅल्यू वाढत नाहीये. माहेरी काम असलं बोलवून घेतलंय, नेबर्सकडे काय काम असलं बोलावले, काकीला काम असलं तुम्हाला बोलावलंय. एक असा 24 तास आपण सगळ्यांसाठी अवेलेबल राहायचं नाही. आपण आपल्याला स्वतःला अवेलेबल राहायचं. एवढे आपण टिप्स फॉलो केले का नाही, आपल्याला स्वतःला ओळखायला खूप सोपं जाईल. हॅव ए गुड डे.